हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, परत एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तो व्हिडिओ खूप खास आहे आपल्यासाठी, कारण ती जागा आहे आपली बकेट लिस्ट मधली. आपण चाललेलो आहे यावेळेला सालंगपूरला. येस, गुजरातमध्ये जे सालंगपूर आहे, हनुमान दादा यांचं दर्शन घेण्यासाठी खूप दिवसांपासून हा प्लॅन होता. जवळपास 1 ते 1.5 वर्षांपासून प्लॅन करत होतो. फायनली तो एक्झिक्यूट करतोय आता आम्ही. आणि माझ्यासोबत माझ्या कंपनीतले काही फ्रेंड्स आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांना इंट्रोड्यूस करेलच. तिथे कसं जायचं आहे, काय व्यवस्था आहे, मंदिर कसं आहे, सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. नाशिकपासून जवळपास 550 किलोमीटर अंतर असल्यामुळे आम्ही आमची ट्रिप सकाळी 5लाच सुरू केली होती आणि रस्त्यात आम्ही चिखली ह्या गावाजवळ नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो, हॉटेल सॅफ्रॉनला. सो आम्हाला आता रस्त्यात चिखली गाव लागलं होतं आणि तुम्ही बघताय की आम्ही इथे ब्रेकफास्टला थांबलो होतो सॅफ्रॉन हॉटेलला. चांगलं वाटतं ब्रेकफास्ट. आता आम्ही पुरी भाजी, पोहे आणि आलू पराठा आणि इडली सांबारही मागवलेला आहे. सो गाईस, कसं वाटतं ब्रेकफास्ट? क्वालिटी चांगली आहे. ओके, तर तुम्ही प्रेफर करू शकताय तिथून जात असताना. सो आम्ही 5 लोक आलेलो आहे आणि तुम्ही बघताय चैतन्याची ब्रिझा आम्ही आणलेली यावेळेला. कम्फर्ट टेस्ट करूया आता ब्रिझाचा सुद्धा. नाशिककडून तुम्हाला जाण्यासाठी सापुतारा मार्गे पण रस्ता आहे, पेट्रोड मार्गे पण रस्ता आहे आणि थोडासा पेट्रोड किंवा सापुताराचा घाट सोडला तर पुढे तुम्हाला चांगले हायवे आहेत, म्हणजे मुंबई दिल्ली, बडोदा दिल्ली हायवे. ये दिल दीवाना दीवाना है, ये दिल तेरा वादा, वो कसम, वो इरादा. सो आता ऑलमोस्ट आम्ही पोहोचलोच आहे, म्हणजे 60 किलोमीटर राहिलेले आहे. खूप चांगला रस्ता होता पुढे. आम्ही नाश्ता केल्यानंतर तर सगळे एक्सप्रेस वेच लागले आम्हाला आणि आता 60 किलोमीटर अंतरावर एक फूड प्लाझा लागलं आहे. सो तिथे तुम्हाला भरपूर काही ऑप्शन्स आहे. सबमे, डॉमिनोज, होको वगैरे सगळेच ऑप्शन्स आहे, पिनो पिझ्झाज अँड ऑल. सो तुम्ही जर भूक लागली असेल आणि रस्त्यात काही नसेल लागत तर 60 किलोमीटरवर तुम्हाला हे लागणार आहे. सो तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. ही जागा खूप चांगली होती कारण आम्हाला रस्त्यात असं चांगलं फूड खाण्यासाठी ऑप्शनच भेटत नव्हता आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे फूड्स अवेलेबल होते आणि आम्ही ठरवलं की पिझ्झा वगैरे खाण्यापेक्षा आपण नॉर्मल पंजाबी फूड एक्सप्लोअर करूया. आणि तिथं एक हॉटेल होतं ज्याचं ॲम्बियन्स वगैरे किंवा कॉस्टही मला चांगली वाटली कम्पेअर टू ॲम्बियन्स. आणि आमचं जे काही लंच होतं ते खूप चांगलं झालं त्या हॉटेलमुळे. लंच करून जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा खूप जोराचा पाऊस सुरू झाला होता आणि आम्ही 60 किलोमीटर असल्यामुळे पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास 1-1.25 तासात आम्ही सालंगपूरमध्ये पोचून गेलो होतो. आणि पोचल्यावरच तुम्हाला सगळ्यात पहिले हा बोर्ड लागेल, श्री कष्टभंजन देव हनुमानजी मंदिर सालंगपूर. आणि तुम्ही जशी पण एंट्री करणार तुम्हाला लेफ्ट साईडला पण काही राहण्यासाठी कॉटेजेस उपलब्ध आहेत फॅमिलीसाठी वगैरे. आणि पुढे जाऊन एंट्री केल्यावर तुम्हाला हे श्री गोपालानंद स्वामी प्रवेशद्वार जे आहे, इथून तुम्हाला हे समोरच गोपालानंद भक्त निवास जे काय आहे ते राहण्यासाठी अवेलेबल आहे. तिथे खूप मोठे मोठे भक्त निवास असल्यामुळे तुम्हाला रूम्स ज्या आहेत त्या लवकर मिळतात. आणि शनिवार असूनसुद्धा आम्ही ऑलमोस्ट 4:30ला तिथे पोचून गेलो होतो. पार्किंगचीही व्यवस्था खूप सुंदर आहे आणि शनिवार असूनसुद्धा आम्हाला लगेच रूम अवेलेबल झाली, ते एक इम्पॉर्टंट होतं. सो फायनली आम्ही पोचलो आहे नाशिकहून ट्रॅव्हल करत करत ऑलमोस्ट 545 किलोमीटर्स. 4 वाजले आम्हाला आणि जेवणाला थांबलो, नाश्त्याला थांबलो. पेट्रोल भरायची काही गरज पडली नाही कारण फुल केलेली होती टाकी. सो ओव्हरऑल खूप चांगला जर्नी झाला आमचा. आणि तुम्ही बघतायत मागे की हे गेस्ट हाऊस आहे, एंट्रीलाच लागेल तुम्हाला. अजून आहे तिथे गेस्ट हाऊस, पण आम्ही विचार केला की इथं अवेलेबिलिटी चांगली होती, सॅटर्डे होता. सो विचार केला इथेच बुक करून घेऊ आणि रूम बुक केलेला आहे. आता तुम्हाला मी रूमही दाखवतो.
सो स्वच्छता वगैरे म्हणाल ना तर खूप जास्त भारी होती. म्हणजे सगळ्याच यात्री भवन जे पण होते तिथे अवेलेबल, खूप सुंदर बांधकामही खूप छान केलेलं होतं. ॲम्बियन्स पण खूप चांगला होता आणि जे धार्मिक स्थळावर गेल्यावर जे पॉझिटिव्ह वाईब्स येतात ते सगळं काही तिथे तुम्हाला अनुभवायला मिळत होतं. आणि कॉस्टिंग जी होती ती खूप कमी होती. म्हणजे 800 रुपयाला काहीतरी 4 बेडचा रूम तुम्हाला विदाऊट AC आणि विथ AC 1500 रुपयाला. सो तुम्ही कुठल्या सीझनमध्ये जात आहे त्याच्यानुसार तुम्ही रूम टाईप सिलेक्ट करू शकतात. आणि तुम्ही बघतायत की 4 प्रॉपर बेड आणि एक मॅट्रेस पण प्रोव्हाइड केलेली होती 5व्या व्यक्तीला झोपण्यासाठी. आणि अटॅच वॉशरूम्स दिलेले होते. सो हे सगळं बघता खूप चांगल्या क्वालिटीचे रूम्स होते. सो आता आम्ही रूममध्ये चेक इन केलं, फ्रेश झालो आहे आणि आता मंदिराकडे चाललो आहे दर्शनाला. खूप मस्त वातावरण आहे इथे. मी तुम्हाला आता मंदिराजवळचा परिसरसुद्धा दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. जसं मी तुम्हाला आधीच बोललो की तिथे स्वच्छता खूप जास्त चांगल्या प्रमाणात केलेली होती. जसं आपल्याला शेगावला गेल्यावर फील येतो ना तसंच काहीतरी. पण इथले व्हायब्रेशन्स मला खूप नेक्स्ट लेवल वाटले. कारण ही मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर होता. आणि तुम्ही बघतायत की कष्टभंजन देव भोजनालयाचीच बिल्डिंग केवढी मोठी आहे. आणि तो परिसर पूर्ण क्लीन आणि खूप छान इन्फ्रास्ट्रक्चर तिथे बनवलेलं होतं. आणि हेच आहे ते कष्टभंजन देव यांचं मंदिर. इथेच आपण हनुमान दादा यांचं दर्शन घेणार आहोत. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओत बघतायत की लेफ्ट साईडला जे होतं ते सुद्धा यात्री भवन होतं. आणि मंदिराच्या पाठीमागे सुद्धा एक मोठं यात्री भवन आहे जे आता व्हिडिओत तुम्ही बघतायत. आणि त्याच्या बाजूलाच हनुमानाची 75 फूट उंचीची जवळपास 33,000 टन पंचधातू यूज करून ही मूर्ती बनवलेली आहे. म्हणजे तिची विजिबिलिटी म्हणाल तर 7 किलोमीटर्सपासूनच ती मूर्ती तुम्हाला दिसायला सुरुवात होऊन जाते. आणि ती मूर्ती जवळून बघितल्यावर खूप खूप भारी वाटते बघायला. खूप पॉवरफुल व्हायब्रेशन्स आहेत तिथले. त्या जागेचेच व्हायब्रेशन्स खूप जास्त पॉवरफुल आहे. हे जे मंदिर आहे हे खरं तर स्वामीनारायण संप्रदायानेच सुरू केलेलं आहे. आणि श्री गोपालानंद या महाराजांनीच त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आणि आता आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहेत. बरोबर आरतीच्या वेळेला आम्ही तिथे पोहोचलो. आणि आम्हाला शनिवारच्या दिवशी कष्टभंजन देव यांची आरती मंदिरात पुढे बसून अटेंड करायला मिळाल्यामुळे खूपच सुंदर अनुभव आमचा होता. आणि तुम्ही बघतायत की मूर्तीचं जे सौंदर्य आहे ते तुम्हाला दिसेल. तुम्ही अशी हनुमानाची मूर्ती कधीच बघितली नसेल. त्यामागे एक स्टोरीसुद्धा आहे. असं म्हटलं जातं की प्राणप्रतिष्ठा करत असताना त्या मूर्तीमध्ये हालचाल जाणवली होती. आणि हेच स्वामीनारायण संप्रदायाचे जे गोपालानंद महाराज होते त्यांचा हा वाडा आहे. ते इथे राहत होते. खूप सुंदर होता तो वाडासुद्धा. आणि तिथे त्यांची जी बैलगाडी होती ती सुद्धा तिथे ठेवलेली आहे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवतो ती बैलगाडी. हीच आहे ती बैलगाडी. सो ओव्हरऑल मी म्हणेल की खूप भारी व्हायब्रेशन्सवालं मंदिर. आणि ही एक हनुमानाची मूर्ती तिथे होतं की जिथे तुम्ही उजव्या हातात जेव्हा नारळ ठेवणार तर डाव्या हाताने तुम्हाला प्रसाद बाहेर पडेल असं मेकॅनिझम तिथे केलेलं होतं. आणि संध्याकाळची वेळ जशी जशी होत होती तसं तसे लाईट्समध्ये अजून ते वातावरण खूप खूप सुंदर होत चाललं होतं. ते सगळे मंदिर, ते सगळे यात्री भवन अजून सुंदर दिसायला लागले होते. आणि हे एक तुम्हाला जर काही तिथे वस्तू घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी एक शॉप पण तिथे अवेलेबल आहे त्याच कॅम्पसमध्ये. आणि जसं मी तुम्हाला बोललो जशी जशी रात्र होत होती लाईट्समध्ये तो एरिया अजून जास्त सुंदर होत होता. मी तर म्हणेल हे 50%च होतं. कारण आता 50% जे आहे ते हे स्वामीनारायण मंदिर जे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे रस्त्याच्या ह्या बाजूला तुम्हाला कष्टभंजन देव यांचं मंदिर आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला हे स्वामीनारायण मंदिर. अतिशय सुंदर. म्हणजे मी त्याला शब्दातही एक्सप्लेन नाही करू शकत आहे किंवा माझ्या डोळ्यांमध्येही ते सौंदर्य
मी साचवू नाही शकलो, एवढं जास्त सुंदर होतं ते सगळं काही. खूप सुंदर मंदिर. आणि आमची संध्याकाळ जी होती ती मंदिर बघितल्यानंतर, तिथलं सौंदर्य बघितल्यानंतर खूप खूप जास्त 4 चांद लागून गेले त्याला. आणि आमची जी ट्रिप होती ती अजून जास्त वर्थ वाटायला लागली. खरंच तुम्ही फॅमिलीसोबत जर कुठला प्लॅन करणार असाल, 2 दिवसाचा प्लॅन असेल, तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. आणि ह्या स्वामीनारायण मंदिरात सुद्धा यात्री भवन आहे, जिथे तुम्ही रूम्स घेऊ शकतायत. तुम्हाला ह्याच कॅम्पसमध्ये राहायला सुद्धा मिळेल, एवढ्या सुंदर कॅम्पसमध्ये. आणि रात्रीच्या लाईट्समुळे ती जागा अजून जास्त सुंदर दिसत होती आम्हाला. आणि जो आमचा टाईम चालला होता तो खूप क्वालिटी टाईम सुरू होता. तुम्हाला आता व्हिडिओत बघून आयडिया येतच असेल. मला असं वाटतं की माझ्या मोबाईलचा कॅमेरा त्या सौंदर्याला जस्टिस नाही करत आहे मे बी, कारण लाईव्ह अजून खूप जास्त सुंदर होतं ते सगळं काही. म्हणजे मंदिरं ते बाहेरून तर सुंदर होतेच, आतूनही खूप सुंदर. म्हणजे जे काही कोरीव काम केलेलं होतं खूप सुंदर वाटत होतं तिथे. खूप पॉझिटिव्ह वाईब्स, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, बेस्ट एक्सपिरियन्स होता तो जो काही होता तो. आणि स्वामीनारायण मंदिराकडून येताना आम्ही शेवटी महाप्रसादाला जाण्याचा निर्णय घेतला. 8:30 वाजून गेले होते. आणि तुम्ही बघाल की खूप काही अशी गर्दी नव्हती तिथे. आणि गर्दी मॅनेज करण्यासाठीही खूप यंत्रणा चांगली होती. म्हणजे शनिवार असून सुद्धा एकदम प्रॉपर मॅनेजमेंट असल्यामुळे सगळ्यांना महाप्रसाद घेण्यासाठी काहीच अडचणी येत नव्हती. आणि जागाही खूप मोठी आहे तिथे सगळ्या गोष्टींना. म्हणजे तुम्ही स्वतःच ताट आणि वाटी घ्यायची, लाईनीत उभं राहायचं आहे आणि तुम्हाला तिथे महाप्रसाद त्यांच्या सेवेकरांकडून मिळतो. खूप सुंदर वातावरण होतं तिथे. हायजीन पण खूप मेंटेन केलेलं होतं. आणि तुम्ही बघतायत की दाल खिचडा, कढी, भाजी आणि पराठा असे तुम्हाला महाप्रसाद होता. आणि बाहेर नंतर आम्ही महाप्रसाद झाल्यावर आम्ही पुन्हा आमच्या यात्री भवनाकडे गेलो, भक्त निवासाकडे. आणि तिथे गेल्यावर परत ते तिथले लाईट्स बघून अजून छान वाटायला लागले. म्हणजे ती बिल्डिंग खूप भारी वाटत होती, अगदी फ्रेश वातावरण वाटत होतं. एवढं सुंदर लाईट्स तिथे त्या यात्री भवनाला होते. आणि यात्री भवनात पोचल्यानंतर आम्ही मस्तपैकी झोपून घेतला, कारण दिवसभर भरपूर प्रवास झालेला होता आणि खूप छान झोप झाली आमची. सो झाले आता आम्ही सकाळी मस्त फ्रेश झालो. गरम पाणी होतं त्याच्यामुळे काहीच चॅलेंज आला नाही आहे. तर आता आम्ही निघालो आहे. बघूया आता मंदिराकडे जर गर्दी असेल तर आम्ही बाहेरून एकदा दर्शन घ्यायचा विचार करतोय. गर्दी नसेल तर मध्येही जाऊ. सो गेलो मध्ये तर तुम्हाला दाखवतो. सो मंदिराजवळ आल्यावर आम्हाला कळालं की इथे नाश्ता पण आहे भोजनालयाच्या इथे. तर आम्ही आता नाश्ता करून घेतो, तेही तुम्हाला दाखवतो. पोहे आहे गेस. सो तुम्हाला त्या भोजनालयात दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्तासुद्धा मिळतो. नाश्ता सकाळी 8 वाजेपर्यंतच चालू असतो. आणि आम्ही गेलो तेव्हा आम्हाला नाश्त्यामध्ये पोहे होते. त्याचीसुद्धा क्वालिटी खूप चांगली होती पोह्यांची. सो ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता खूप भारी होता. सो झालं आता आमचं मॉर्निंगचं दर्शन पण. आणि गर्दी कमी असल्यामुळे सकाळीसुद्धा आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरू करू. खूप छान ट्रिप होती ही. म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगलं सगळ्या गोष्टी होत्या. आणि तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्हीही व्हिजिट करणार असाल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. थँक्यू फॉर वॉचिंग.